आता संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या नियुक्त्या झालेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी आपले पदाधिकारी कार्यरत आहेत. मात्र ठाणे जिल्हा हा कमजोर त्या ठिकाणी तो जिल्हा समजला जातो आपल्या संपूर्ण राज्यामध्ये. त्या ठिकाणी आपली ताकद नव्हती, मात्र निश्चित अशोक भाऊच्या रूपाने त्या ठिकाणी ती ताकद निर्माण होणार आहे आणि निश्चित या आंदोलनाने या ठिकाणी बळकटी मिळणार आहे. त्या अनुषंगाने त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करेन आणि निश्चित त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत असतानाच गेल्या अनेक वर्षापासून मग अनेक आपले आंदोलनं असतील, या अनेक आंदोलनामध्ये श्रीनिवास भाऊ हे सातत्याने आपल्या सोबत आहे. आज जर तुम्ही बघितलं तर लवजी शक्ती सेनेचा बराचसा सोशल मीडिया हा जवळजवळ 25-30% सोशल मीडिया एकटा आपला श्रीनिवास भाऊ या ठिकाणी सांभाळतोय. त्यांच्या पोस्ट आपल्याला माहिती असेल की यांच्या पोस्ट जवळजवळ 8-9 राज्यामध्ये एका वेळेस सगळीकडे व्हायरल होतात. यांचा मेसेज एका वेळेस 8-9 राज्यामध्ये पोहोचतो. एवढं ऍक्टिव्ह त्यांचं या ठिकाणी काम असताना मग वेगवेगळ्या राज्यातील आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचं त्या ठिकाणी असलेले संबंध आणि निश्चित गेल्या अनेक दिवसापासून ते सोबत अनेक आंदोलनामध्ये आपल्या राहिलेले आहेत. अनेक वेळा त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की मलाही संघटनेचं या ठिकाणी लेबल द्या आणि मी कर्नाटक राज्यामध्ये माझं काम उभं करतो. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासूनची त्यांची मागणी होती. राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचार करून या ठिकाणी श्रीनिवास यांना आज राज्य संघटक म्हणून या ठिकाणी त्यांची घोषणा केली, त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना देखील या ठिकाणी मी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा या दोन्ही पदाधिकाऱ्यांना आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असतानाच निश्चित येणाऱ्या कालावधी हा आपल्यासाठी एक संघर्षाचा हा कालावधी असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावा एवढीच विनंती करतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय.